नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. तर कधी होणार, किती होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण यावडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल, बेल आयकॉन म्हणजे घेण्याचं नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी महादेव धोंडीबास शेलार शेतकरी यांचं काय म्हणणं होऊ शकता. 15 मे नंतर बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही. कांदा खराब होण्याच्या भीतीने तो कांदा फार दिवस स्वतःजवळ ठेवून शकले नाही. त्यातच शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पैशाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे मिळेल ते पदरात घेण्याच्या भूमिकेत शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करत आहे. महसूल विभागाचे नुकसान झाल्याने पिकाचे पंचनामे करून मदत मिळण्याची तरतूद करावी, महादेव धोंडीबास शेलार शेतकरी यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि एकंदरीत सध्याच्या दरात विचार करता शेतकरी संकटात असून त्यामुळे सुधारणा होऊन कांदे दर वाढले नाही तर त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होणार आहे. शेती कामासाठी सध्या मजुराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे आहे. त्यामुळे कांदा काढणे, पात कापणे व पिशवीतून भरून देण्यासाठी एकरी 15,000 रुपये घेत आहे. काढलेला कांदा शेतकऱ्यांनी आणखीन 2 महिने तसाच पिशवीत बंद ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कांदा चाळीत ठेवणे शक्य होत नाही किंवा त्यांना ते परवडत नाही. सध्या पैशाची गरज असल्याने उत्पादित केलेला कांदा मिळेल त्या दराने विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी तसेच हात उसने घेतलेला पैसे देवाणघेवाण करण्यासाठी पैशाची गरज भासत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून धन्यवाद.